तो वेलकम बैक जळगावकर 94.3 माय एफएम पर मैं हूँ आरजे देवा। सुबनीत प्रोडक्शनची माझी बायको एक नंबर हे गाणं लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि आज आहेत आपल्यासोबत जळगावच्या अभिनेत्री, इंस्टाग्राम रीलच्या स्टार विशाखा सपकाळे आणि सोबत आहेत राजश्री पाटील ज्या आहेत या गाण्यासाठी कोरिओग्राफर। तुम्हा दोघींचंही माय एफएमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू। तो कोरिओग्राफर राजश्री पण आहे। राजश्री हॅलो। हॅलो सर। तुझ्याबद्दल अधिक थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला, काय सांगशील? मी राजश्री पाटील, माझा स्टुडिओ आहे तन्मन डान्स अँड फिटनेस, माझ्यासोबत माझे पार्टनर पण आहे तेजस निंबाळकर। तर आम्ही ॲज अ प्रोफेशनली कोरिओग्राफ वगैरे करतो। अल्बम सॉन्ग पण याआधी आम्ही खूप सारे केलेले आहेत आणि ह्या वेळेस आम्ही नितीन सरांचं आणि सुभाष सरांचं फर्स्ट टाइम केलेलं आहे कोरिओग्राफी। तर ह्या सॉन्गच्या वेळेस आम्ही खूप मजा वगैरे केली, पण सगळ्यात आधी आम्हाला जेव्हा हे ऑफर आली की आम्हाला कोरिओग्राफ वगैरे करायचंय, हे आम्हाला एक दिवसा आधीच कळलं आणि आम्ही त्याच दिवशी म्हणजे कोरिओग्राफ वगैरे केलं आणि सेकंड डेला लगेच शूट केलं। सगळ्या गोष्टी इन्स्टंट होत्या। तर आम्ही विचार केला दोघांनी मिळून की आपल्याला एकदम अर्ली आणि सगळ्यांना स्टेप जमतील असं कसं करू शकतात। तर आम्ही विचार केला की असं एक्सप्रेसिव्ह स्टेप ज्या राहतील की लोकांपर्यंत इझिली पोहोचतील आणि त्यांना पण त्यावर डान्स म्हणजे इझिली फॉलो करता येईल। तर मी तो विचार केला आणि त्या हिशोबाने आम्ही स्टेप वगैरे सेट केले आणि त्यांना पण सगळ्यांना छान प्रकारे ते जमलं आणि ते करताना म्हणजे आम्हाला खूप सारे टेक घ्यावे लागले, तो वेगळा पार्ट आहे पण मग खूप मजा आली हे सगळं करताना। बरं एक लेडीज म्हणून कोरिओग्राफी करताना काय चॅलेंजेस वाटतात तुला, किंवा या गाण्यासाठी तुला काय काय चॅलेंजेस वाटले, किंवा ओव्हरऑल तू तुझ्या करिअर मध्ये काय चॅलेंजेस फेस करते? ऍक्च्युली मी माझी हॉबीज जोपासते, म्हणजे मी त्यातच काम करते, तर मला असं चॅलेंजेस माझ्यासाठी काहीतरी आहे म्हणून असं वाटतच नाही। पण मला खूप आवडतं ऍक्च्युली, त्या गोष्टीमध्येच मी खूप रमते, तर मला ते म्हणजे काही इतकं प्रॉब्लेम्स नाही फेस करायला लागत, तर खूप मजा आली बस। क्या बात आहे। काय सांगाल तुम्ही, गाण्यासाठी किती उत्सुक आहात आणि किती मजा येणार आहे लोकांना? खूप एक्साइटेड आहे की गाणं कधी येणार ते। सगळ्यांना काय आव्हान कराल हे गाणं बघण्यासंदर्भात, काय आव्हान कराल ऐकणारे आहेत? लिरिक्स तर खूप छान आहे गाण्याचे आणि तुम्ही ते एन्जॉय कराल, कारण की ते खूप असं भावनिक आहे। तुम्हाला त्यातल्या फिलिंग्स म्हणा, त्या लिरिक्स थ्रू म्हणा किंवा डान्स थ्रू तुम्हाला त्या पोहोचतील, तर तुम्ही त्या गोष्टीला ट्रेंड मध्ये फॉलो कराल, डान्स स्टेप वगैरे त्यावर छान व्हिडिओज वगैरे बनवा आणि खूप जास्त एक्साइटेड। क्या बात। चला तर मग खूप छान वाटलं तुम्हाला दोघींसोबत गप्पा करून। ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन।